नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवेंद्र पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या 2 भागात आपण बेरीज कशी करायची ते शिकलो. त्यात सर्वप्रथम उभी, त्यानंतर आडवी, त्याच्यानंतर पॉईंटची, अपूर्णांकाची अशा प्रकारच्या बेरीजा आपण शिकलो. त्या बेरजेत काही लोकांचे चांगले कमेंट्स आल्या की चांगलं शिकवता किंवा समजलं सर्वांना. कोणालाही असं एकाही विद्यार्थ्याची कमेंट आली नाही की ज्याला हे समजलं नाही. त्यामुळे आता बेरीज सोडून आपण पुढच्या भागाला म्हणजे बेरजेनंतर वजाबाकी या भागाकडे आज वळणार आहोत. चला तर आज वजाबाकी करायला सुरुवात करणार आहोत. तर मला एवढंच म्हणायचं होतं, मागे आपण बेरीज शिकलो 2 भागामध्ये. बेरीज म्हणजे जोडणे, 2 अधिक 3 म्हणजे 2 मध्ये 3 जोडणे. तसंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काही मित्र, चांगले नातेवाईक, चांगले शिक्षक, कोणत्याही चांगल्या गोष्टी जोडायच्या असतात. आणि तसंच आज जे आपण वजाबाकी शिकणार आहोत, वजाबाकी म्हणजे आपल्यातील वाईट गुण, वाईट संगत किंवा वाईट कोणतीही गोष्ट, वाईट स्वभाव असेल, कोणताही वाईट प्रकारचा गुण असेल ते आपल्याला सोडायचं आहे. फक्त आयुष्यात कोणाला नाही सोडायचं आहे. ज्याने आपल्याला उपकार केले ते, जे आपल्याला नेहमी साथ देतात, आपल्याला समजून घेतात ते, जे आपल्यावर प्रेम करतात ते. त्यातल्या त्यात आपल्या आईवडिलांना तर कधीही त्यांची आयुष्यातून वजाबाकी करू नका. लक्षात ठेवा, ते होते म्हणून आपण आलो. त्यांच्या रूपाने आपल्याला जी पायरी भेटली, पहिली पायरी, त्यामुळे आपण सगळे जगाच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या पायरीवर आज उभा आहोत. आज आपण काही कमवत आहोत, आपण कुठे राहत आहोत, आपण काय करत आहोत, कुठे वावरत आहोत, काय शिकत आहोत, हे सगळं त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे पहिल्या पायरीला विसरून वरच्या पायरीला जाता येत नसते किंवा वरच्या पायरीवर गेलं तर खालच्या पायरीला विसरायचं नसते. असेच आपले आईवडील असतात. त्यांच्या आयुष्यात कधीही वजाबाकी करू नका. लक्षात आलं? चला ठीक आहे, आज आपण वजाबाकीकडे वळूया. मित्रहो, वजाबाकी बेरजेनंतर दुसरा भाग येतो वजाबाकी. वजाबाकी कशी करायची असते? वजाबाकी म्हणजे काय? वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या वजा करणे किंवा एका संख्येतून दुसरी संख्या काढणे. तर ते कशी काढायची? आता हे आपला वेळ जातो, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी आधी लिहून ठेवलं. हे बघा, 7मधून 4 वजा करायची आपल्याला, म्हणजे 7 वजा 4. तर ही वजा कशी करायची किंवा वजाबाकी कशी करायची लक्षात ठेवा. आधी काय करायचं, समजा हे 7 आपण पहिल्यासारखं पाहू. 7 रेषा पाडून घेऊ. 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या झाल्या 7 रेषा, म्हणजे हे वरचे 7. याच्यातून आपल्याला हे खालचे 4 काढायचे आहे. पुन्हा एकदा मोजून घेऊ बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7मधून आपल्याला काय करायचं आहे, 4 काढून टाकायचे. 7 वजा 4 करायचे म्हणजे 4 काढायचे. बघा, 1 2 3 4, म्हणजे हे एवढा भाग, हे झाले 4. 7मधून आपल्याला 4 काढायचे. उरले किती? हे बघा, 1 2 आणि 3, म्हणजे याचं उत्तर काय येईल? 3. ही झाली वजाबाकी. आता याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ही 1 अंकी संख्येची वजाबाकी झाली. आता 2 अंकी संख्येची करायची आपल्याला. आता तुम्हाला एवढं रेषा पाडून सांगू शकत नाही, पण एकदा सांगतो. चला, ते सांगितलं म्हणून सांगतो. आता आपल्याला 9तून 7 काढायचे. 9तून 7 म्हणजे हे बघा, सगळ्यात आवडता विषय आपला. 1 2 3 4 5 6 7 8 9. ये क्या है? 9 दिल. दिल दिल दिल. आता या 9तून 7 आपल्याला काढायचे, म्हणजे काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7. याला असं करत बसू नका, नाही तो गजब हो गया रामा. जांगळबुत्ता होऊन जाईल आपला. जांगळबुत्ता आपल्याला करायचं नाही, आपल्याला फक्त शिकायचं आहे. प्रेमाचा जांगळबुत्ता ग, जीव झाला हा कलबत्ता ग. पुरी साहेबांची चांगली कविता आहे, ऐकवू कधीतरी. तर 1 2 3 4 5 6 आणि 7, या 9पैकी 7 गेले. उरले किती? 2. म्हणजे 9तून 7 गेले, 2 राहिले. तसेच 3तून
1 2 3 रेषा पाडल्या, तीनातून आपल्याला एकच वजा करायचा आहे. राहिले किती? 1 आणि 1 2. 9तून 7 गेले, 2 राहिले. तीनातून 1 गेला, 2 राहिले. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 22. आलं लक्षात? आता हे झाल्या वजाबाकी. 7तून 4 गेले, 3 राहिले. 39मधून 17 गेले, 22 राहिले. बिना हातच्याची वजाबाकी. आता हातच्याची वजाबाकी जी मला शिकवली ती माझ्या शिक्षकाने, ते तुम्हाला शिकवतो बघा. आणि एक वेगळी पद्धत, सध्याची जी प्रचलित पद्धत आहे, सध्याच्या काळात जी चालू आहे त्या पद्धतीनुसार. आता बघा, 5तून 7 जाते का? नाही जात. जसे इथून 9तून 7 जात होती, 3तून 1 जात होता, 4तून 7तून 4 जात होती. म्हणजे मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करत होतो. आता इथे वरच मोठी संख्या आली, खाली लहान संख्या आली. मग मोठ्या संख्येतून खालची संख्या, लहान संख्येतून खालची मोठी संख्या वजा करायची. जाईल का? नाही जाणार. मग आपल्याला काय करावं लागेल? आता इथून हातच्याची पद्धत चालू होते. आता हे झाले 5. आता 5तून 7 जात नाही म्हणून 1 इथला उसना घेऊ आपण. आता किती झाले? हा 5, हा 1 इथे गेला, किती झाले? 15. पण हा एकच होता, एकातून आपण 1 इकडे दिला, म्हणजे इथे काय राहील? 0. आता हे बघा, 15तून म्हणजे ह्या 5चे काय झाले? 5शी 5, हातचा घेतला 1, 15 झाले. 15तून 7 काढायचे आपल्याला. 15तून 7 गेले, किती राहिले बाबा? 8. 15तून 7 गेले, 8 राहिले. बरोबर आहे. आता इथे एकच होता, एकाचा 1 याला उसना दिला, मग इथे काय राहिला? 0. 0तून 3 जाईल का? नाही जाणार. पुन्हा आपल्याला काय करावं लागेल? हातचाच घ्यावा लागेल. मग हातचा कुठून घ्यायचा? इथला, या 4मधून. 4मधून हातचा 1 इथे घेतला, म्हणजे 1 आणि 0 किती झाले? 10. 10तून 3 गेले, किती राहिले? 7. हे बघा, इथे 1 होता, 1 इकडे उसना दिला, मग काय राहिला? 0. 0तून 3 जात नाही म्हणून या 4तून 1 इथे घेतला, 4तून 1 इथे घेतला, तर इथे किती राहील? 3. 4तून 1 इथे घेतला, 1 आणि 0 किती झाले? 10. 10तून किती गेले? 3 गेले, किती राहिले? 7 राहिले. आता इथे किती राहिलं? 1 इकडे दिल्यामुळे 3. 3तून 2 गेले, किती राहिले? 1. 3तून 2 गेले, राहिले 1. समजलं? नसेल समजलं पुन्हा सांगतोय बघा. 5तून आपल्याला 7 काढायचे होते, म्हणजे 5 ही लहान संख्या आहे, 7 ही मोठी संख्या आहे. मग 5तून 7 जात नाही म्हणून आपण काय केलं? ह्या 1 जवळून 1 उसना घेतला आपण. 1तून 1 उसना घेतला. इथे 5चे 5, हे बघा, ह्या 5 जसेच्या तसे 5 ठेवले. हा 1 इथे गेला, 15 झाले. पण 1तून 1 गेल्यामुळे इथे काय राहील? 0 शिल्लक राहील. मग इथे झाले 15. 15तून 7 गेले, 8 राहिले. हा इथे 0 होता, 1तून 1 इकडे दिल्यामुळे 0 राहिला. मग काय केलं आपण? ह्या 4तून 1 इथं उसना घेतला. 4तून 1 इथे उसना गेल्यामुळे किती राहिले? इथे 3. पण इकडे किती झाले? 4तून 1 इथे घेतला, 1 राहिला. इकडे 0, 1तून 1 गेल्यामुळे 0 राहिला होता, म्हणजे हे किती झाले? 10. 10तून 3 गेले, किती राहिले? 7 राहिले. बरोबर आहे. आता इथला 4मधला 1 इकडे उसना दिल्यामुळे इथे किती राहिले? 3. 3तून 2 गेले, किती राहिले? 1. याचं उत्तर किती आलं बाबा? 178. आता 178 आपण हे उसना घे, याचा त्याला दे, त्याचा त्याला दे, खोटी घाल, खोटी उपट, याच्या घरचं काढ, त्याला दे, त्याचे 2 रुपये उसने घे, याला दे. आपण हे भोकं कार्यक्रम केलेला आहे. आता हे कार्यक्रम असा नाही करायचा. आता सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे कशी वजाबाकी होती, किंवा पद्धतीनुसार सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार कशी वजाबाकी केली जाते, हे तुम्हाला करून दाखवतो मी आता. हे बघा, हे किती रक्कम होती आपली? हे होती संख्या किती होती? 415 आहे. वजा काय करायची होती आपल्याला? 237. 415मधून 237 वजा करायची होती. आता काय करावं लागेल आपल्याला? ही वजाबाकी कशी करत आणली होती आपण? 5तून 7 जात नाही म्हणून उसना घे, म्हणजे ही अशा प्रकारे करत आणली होती या क्रमानुसार. आता ही कशी करायची आपल्याला? अशी, ही इकडून इकडे आणली होती, म्हणजे एकक, दशक, शतक अशाप्रमाणे इकडे आणली होती. आता ही उलटी न्यायची, शतक, दशक, एकक अशा प्रकारे करायची, कारण ह्या दोन्ही पद्धती एकमेकांच्या विरुद्ध आहे. आता ही कशी करायची पहा. 4तून 2 जाते, 4तून 2 गेले, मग किती राहील इथे? 2.
कारण 4 मोठी संख्या आहे, 2 लहान आहे, मग सरळ जाईल. आता एकातून 3 जाईल का रे बाबा? जाईल का? नाही जाणार. मग काय करायचं? एकातून 3 आपण जरी आतापर्यंत असं करत आलो, या संख्येतून ही काढली, मग याच्यातून ही जात नाही, मग काय करायचं? खालच्यातून वरची काढायची. ही मोठी होती, मोठ्यातून लहान काढली, मग 4तून 2 गेले, 2 राहिले. आता ही मोठी आहे, वरची लहान आहे, वरच्यातून खालची संख्या जात नाही, मग काय करायची? खालच्यातून वरची काढायची. खालच्यातून वरची काढायची म्हणजे 3तून 1 गेला, किती राहील बाबा? पुन्हा 2 राहील. फक्त काय करायचं तुम्हाला सांगतो, वरच्यातून खालची संख्या, वरची मोठी आहे, खालची लहान आहे, वरच्यातून सहज खालची जाऊ शकते 2, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा वरच्यातून खालची संख्या वजा होत नाही, तेव्हा आपण खालच्यातून वरची संख्या वजा करतो, तेव्हा काय करायचं? फक्त याच्या डोक्यावर असं टिक मार्क करून ठेवायची. जेव्हा खालच्यातून वरची काढतो तेव्हा टिक मार्क करायची. फक्त वरच्यातून जेव्हा खालची काढतो त्याला करायचं नाही. इथे हातचा विचार घ्यायची काही गरज नाही. आता पुन्हा बघा, वरची संख्या लहान आहे, खालची संख्या मोठी आहे, मग वरच्यातून खालची संख्या जाईल का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? पुन्हा खालच्यातून वरची संख्या काढावं लागेल. हे बघा, पहिल्या ठिकाणी काय होतं? वरची संख्या मोठी होती, वरच्यातून खालची संख्या सहज जात होती, म्हणून वरच्यातून खालची संख्या काढली, म्हणून याच्या डोक्यावर काहीच नाही केलं. पण 2 क्रमांक इथं दुसऱ्या टप्प्यात दशक स्थानी जेव्हा एकातून 3 काढायचे होते, एक मोठा होता आणि 3 लहान होते, त्याच्यामुळे एकातून 3 जात नसल्यामुळे काय केलं? खालच्यातून वरची संख्या वजा केली, उलटी प्रोसेस केली. त्याच्यामुळे 3तून 1 गेलं, 2 राहिला. फक्त केलं काय आपण? खालच्यातून वरची संख्या वजा केल्यामुळे याच्या डोक्यावर टिक करून ठेवली, म्हणजे आपल्याला ओळखू आली पाहिजे. तसंच इथं पण करायचं आहे. वरच्यातून खालची संख्या वजा करता येत नाही, कारण वरची संख्या लहान आहे, खालची संख्या मोठी आहे, म्हणूनच खालच्या संख्येतून वरची संख्या वजा करायची. आता म्हणजे 7तून 5 वजा करायची. किती राहील बाबा? 7तून 5 गेली, पुन्हा 2 राहील. फक्त काय झालं? खालच्यातून वरची संख्या वजा केली, म्हणजे याच्या डोक्यावर आपल्याला अशी टिक मार्क करून ठेवायची. हे टिक मार्क कशासाठी करायची आहे? टिक मार्क कशासाठी करायचे तुम्हाला सांगतो मी. आता टिक मार्क अशासाठी करायचे आहे की आता हे 2 संख्या घ्यायची आपल्याला. हे 2 संख्या म्हणजे आता ही एकक, ही एकक आणि ही दशक स्थानी, याला सध्याचं विसरून जायचं तेवढ्या वेळापुरतं. आता ही एकक आणि दशक, दशक म्हणजे काय होईल? 2 दशक किती होते? आता हे 2 दशक स्थानी आहे. 2 दशक 20, 1 दशक 10, 3 दशक 30, अशी पद्धत आहे. आपण लहानपणी 1 2 शिकतो, 1 दशक 10, 2 दशक 20 शिकतो ना, म्हणतो ना, तसंच 1 दशक 10. मग हे एकक स्थानी, हे दशक स्थानी. दशक स्थानी म्हणजे याची किंमत किती असते बाबा? ज्याला स्थानिक किंमत म्हणतो आपण, तुम्हाला ते पण शिकवतो मी. आता पहिले गणित सोडून घेऊ. याची स्थानिक किंमत किती झाली? 2. याची स्थानिक किंमत किती झाली? 20. मग 20मधून आपल्याला हे एकक स्थानची संख्या म्हणजे 20मधून 2 काढावं लागेल. 20मधून 2 वजा केले किती राहील? 18. 20मधून 2 गेले, 18 राहिले. आता पुन्हा काय होईल? याच्या डोक्यावर सुद्धा तशीच टिक मार्क आहे. मग आता हे इथे 2 होता म्हणून दशक स्थानी पकडलं होतं. आता आपल्याला हे 2 संख्या घ्यायच्या आहे. कोणत्या? ह्या 2 संख्या. आता 8 हे दशक स्थानी आहे, एकक स्थानी काय? 2 आहे आणि दशक स्थानी 8 आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? या 8तून म्हणजे 80तून 8 दशक किती होईल? 80. 80तून 2 वजा करावं लागेल. 80तून हे 2 वजा करावं लागेल. 80तून 2 वजा केले तर किती राहील? 78. हे 1 जशाच्या तशा. हे झालं आता आपलं उत्तर. पहा, 178 इथं पण उत्तर आलं होतं, 178 इथं पण आलं. फक्त इथं हातचा घे, याचा त्याला दे, त्याचा त्याला दे, असं झालं होतं. आणि इथं कोणाचाही कोणाला हातचा द्यायची गरज नाही पडली. फक्त काय काम करायचं काम पडलं आपल्याला? काय करायची गरज पडली? वरच्यातून खालचा काढ. सरळ सरळ जात असेल तर जाऊ द्यायचा, नसेल जात तर खालच्यातून वरचा काढायचा. फक्त काय करायचं? खालच्यातून वरचा काढला तर आपल्याला टिक मार्क करायची आहे. आणि टिक मार्क केल्यानंतर काय करायचं आहे? 2 अंक पकडायचे आहे. हे 2 आता म्हणजे हे 1 झाला आणि हे 2 झालं. म्हणजे 2ला दशक पटीत करायचे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत काढायची आपल्याला दशक. म्हणजे 1 असेल तर 1 दशक 10, 2 असेल तर 2 दशक 20, 3 असेल तर 3 दशक 30. 30मधून ही संख्या
वजा करायची आहे, ज्याच्या डोक्यावर आपण टिक मार्क करून ठेवलेली आहे. मग त्याच्यातून तसंच करताना आपण 20मधून 2, याला 2 दशक 20 पकडले, 20मधून 2 वजा केले, राहिले 18 राहिले. आता पुन्हा हे 8 आणि हे 2 संख्या पकडल्या आपण. ह्या 2 संख्या पकडल्यामुळे 8ची दशक स्थानची किंमत घेतली आपण 80 आणि 80मधून ह्याच्या डोक्यावर टिक केलेली 2 वजा केली, 80मधून 2 वजा केले, किती राहिले 78. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 178. हा 1 जसाच्या तसा खाली ओढला आणि हे पुढचे 78, 178. याही पद्धतीने केलं तर उत्तर असं येते, या पद्धतीने केलं तर उत्तर सारखंच येते. उत्तरात कुठलाही बदल होत नाही, फक्त पद्धत ही आहे जुनी, जे आमच्या वडिलांना याच पद्धतीने त्यांच्या शिक्षकांनी शिकवलं होतं, आम्हालाही त्याच पद्धतीने शिकवलं. परंतु आत्ताची सध्याच्या हल्लीच्या काळातली प्रचलित पद्धत बिना हाताची ही चालू आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती मला सांगा. समजलं असेल तरी सांगा, नसेल समजलं तरी सांगा. आज आपण वजाबाकी करायचं थोडक्यात शिकलो. वाटलं तर कोणाची कमेंट आली, कोणाला समजलं नसेल तर पुन्हा एक भाग याच्यावर आणखी उद्या बनवू. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.